महाराष्ट्रामध्ये निवडणुका का घ्यायच्या असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, कारण जेव्हा जेव्हा निवडणुका होत आहेत त्यात बऱ्यापैकी उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा नवा प्रकार सुरू झालेला आहे। बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे विक्रम काकडे बिनविरोध विजयी झाले आहेत। आम्हाला या ठिकाणी हा धोका झालेला आहे। ही जागा ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस भाजपच्या विरोधात लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेरीस माघारी सुद्धा घेतला। हा आमचा एक विश्वासघात आहे। या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात झाला अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे। इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत पुण्याहून। प्रीतम, काँग्रेसचं दुखणं हे फारच व्यक्त होतं आहे। याच घटनेपासून पुण्यापासूनच मवियातली फूट अधिकाधिक रुंदावत जाईल का? हो, निश्चितच प्रसाद सर, ही जी फूट आहे किंवा महाविकास आघाडीमध्ये जी आता काही वादाची ठेणगी पडली अर्ज माघारी घेतल्यानंतर ती आणखीनच वाढत जाईल। कारण पुण्याचं जेव्हा इलेक्शन झालं त्यावेळेस काँग्रेसकडे कोणताही असा चेहरा नव्हता, तरी त्यांनी चांगली 2 आकडी संख्या ही मजल मारली। खरं तर आता ह्या स्थानिक स्वराज्य विधान परिषद निवडणुकांचा जेव्हा जागा वाटपाचा तिढा सुटला तेव्हा दोन्ही जागा ह्या राष्ट्रवादीलाच देण्यात आल्या। त्यातील विक्रम काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडनं ही उमेदवारी देण्यात आली आणि शरद पवार गटाकडनं अर्थात महाविकास आघाडीकडनं श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे असतील किंवा भाजपचे प्रदीप कंद असतील हे अर्ज माघार घेणार की नाही त्याबाबत उत्सुकता होती। त्यांनी अर्ज जे आहेत ते माघार घेतले। मात्र श्रीकांत पाटील काय निर्णय घेतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। कालच दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली आणि बैठकीमध्ये संपूर्ण चर्चा झाल्याची देखील माहिती येते आणि श्रीकांत पाटील जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी देखील एक निवेदन जारी केलं। त्या निवेदनामध्ये लिहिले की या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होऊ नये, निवडणूक ही पारदर्शक व्हावी। आमचा अगदी महत्त्वाचा मुद्दा आपण प्रीतम उपस्थित केलेला आहे। याच निमित्तानं मग प्रश्न असाही उपस्थित होऊ शकतो की अर्ज माघारी केवढ्यात पडली? अर्ज माघारी केवढ्यात पडली हा तर खरं गौण विषय आहे। कारण कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित होत्या, कुठेतरी महाविकास आघाडी एक भाजपच्या विरोधामध्ये लढते असं आश्वासक चित्र तयार झालं होतं। मात्र संख्याबळ जर पाहिलं तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्याकडे हे अधिक आहे, त्यामुळे महाविकास आघाडीला निवडणूक निश्चितच जड जाणार होती। मात्र कार्यकर्ता म्हणून एक लढण्याची जी उमेद असते या निवडणुकीमध्ये समोर उभे राहण्याची ती कुठेतरी कमी पडते आणि ह्याच्यामध्ये निश्चितच घोडेबाजार झालेला आहे आणि तो लवकरच समोर